सोलार सिस्टीम किंवा सौरमाला. आपल्याला माहीत आहे की पृथ्वी आणि इतर काही ग्रह सूर्याभोवती फिरतात. पण ही सोलार सिस्टीम कशी तयार झाली? यामधले वेगवेगळे ग्रह कसे आहेत? सूर्यापासून आपल्याला ऊर्जा कशी मिळते? असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. तर चला जाणून घेऊ आपल्या सोलार सिस्टीमबद्दल. सूर्य आपल्या सौरमालेतील एकमेव तारा. पण किती मोठा आहे सूर्य? तर सोलार सिस्टीममधील 99.8% मास हे सूर्याने व्यापलेले आहेत. आपल्या पृथ्वीसोबत कम्पेअर करायचं झालं तर जवळजवळ पृथ्वीच्या व्यासापेक्षा 100 पट मोठा सूर्य आहे. तसेच सुमारे 10 लाख पृथ्वी यामध्ये बसू शकतात आणि पृथ्वीपेक्षा 1 लाख पट भव्य इतका मोठा हा सूर्य आहे. इतर ग्रहांच्या तुलनेत सूर्य किती मोठा आहे ते इथे आपण बघू शकतो. उजवीकडे कोपऱ्यात आपल्याला सर्व ग्रह दिसत आहे आणि त्या मानाने सूर्य किती मोठा आहे हे सुद्धा दिसतंय. इथे बाणाने दाखवल्याप्रमाणे ही आपली पृथ्वी, जी सूर्यापेक्षा खूप खूप लहान आहे. पण सूर्य कशापासून बनला आहे आणि इतकी ऊर्जा सूर्याला कुठून मिळते? तर सूर्य हा मेनली हायड्रोजन या पदार्थापासून बनलेला आहे. या हायड्रोजनपासूनच सूर्याला इतकी ऊर्जा मिळते. हायड्रोजनचे रेणू एकत्र येऊन हेलियमचा एक रेणू तयार करतात आणि या प्रक्रियेमध्ये हायड्रोजन अणूमध्ये साठलेली ऊर्जा मुक्त होते. यामधून खूप लहान प्रमाणात ऊर्जा तयार होते, परंतु असे बरेच घडतात. तर किती? तर प्रत्येक सेकंदाला सूर्यामध्ये 70 कोटी टन हायड्रोजन रेणूंचे 69.5 कोटी टन हेलियम रेणूंमध्ये रूपांतर होते. म्हणजेच उर्वरित 50 लक्ष टन वस्तुमान ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. तर हे किती आहे? हे म्हणजे प्रत्येक सेकंदाला 400 अब्ज मेगाटन अणुबॉम्बच्या समतुल्य आहे. मर्क्युरी किंवा बुध ग्रह सूर्यापासून 7 कोटी किलोमीटर अंतरावर. बुध हा सगळ्यात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. इथे बघतोय त्याप्रमाणे सूर्याभोवती हा प्रचंड वेगात फिरतो. म्हणजेच काय, तर यावरचं 1 वर्ष हे खूपच लहान असतं, फक्त 88 दिवसाचे. हा ग्रह स्वतःभोवती अशा पद्धतीने फिरतो की ह्या ग्रहावरचा 1 दिवस हा त्याच्या 1 वर्षाच्या बरोबर असतो. म्हणजेच या ग्रहावरील दिवससुद्धा 88 दिवसाचाच असतो. परंतु या ग्रहाच्या एका बाजूवर दिवस हा 58 दिवसाचा तर दुसऱ्या बाजूवर फक्त 30 दिवसांचा असतो. सूर्याच्या सर्वात जवळ असल्यामुळे इथले तापमानसुद्धा खूप प्रचंड असते. दिवसा बुध ग्रहावरील तापमान हे 427 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते, तर रात्री इथले तापमान हे खूपच कमी म्हणजे उणे 179 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. व्हीनस किंवा शुक्र ग्रह सौरमालेतील दुसरा ग्रह आणि सूर्यापासून जवळजवळ 11 कोटी किलोमीटर अंतरावर. रोमन लोक याला गॉडेस ऑफ लव्ह म्हणायचे. संध्याकाळी आकाशात जी सगळ्यात तेजस्वी चांदणी दिसते तोच शुक्र ग्रह. शुक्र ग्रह हा जवळजवळ पृथ्वीच्या समान आकाराचा आहे. सूर्याच्या जवळ असल्यामुळे इथले 1 वर्ष हे पृथ्वीच्या 243 दिवसांचे असते. पण इथले वातावरण खूप गडद आहे. इतके गडद की त्यामुळे शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावरचा दाब किंवा प्रेशर ही खूप प्रचंड असते. इतके प्रचंड की माणूस जर शुक्र ग्रहावर उभा राहिला तर तो या वातावरणाच्या दाबामुळे क्रश होऊन जाईल. म्हणून शुक्र हा ह्युमन हॅबिटेबल किंवा आपल्या राहण्यायोग्य ग्रह नाही. शुक्राची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही तिरकी आहे, जशी चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची. पण जसे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेत येतात, तसे सूर्य आणि पृथ्वीमध्ये सुद्धा शुक्र येतो. पण यावेळी ग्रहण नाही होत, कारण शुक्र ग्रह हा पृथ्वीपासून खूप दूर आहे. तर याला ट्रान्झिट किंवा मराठीमध्ये पिधान असे म्हणतो. ही एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना आहे. किती दुर्मिळ? तर ही घटना 100 वर्षात फक्त 2 वेळा घडते, 8 वर्षाच्या फरकाने. पण 2 वेळा पिधान झाले की पुढे हे जवळजवळ 100 वर्षांनी होते. मागे ही घटना 2004 आणि 2012 साली झाली होती, 8 वर्षांच्या फरकाने. आणि आता पुढे हे पिधान डिसेंबर 2117 मध्ये होईल. अर्थ किंवा पृथ्वी सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर.
पृथ्वीवर माणूस राहू शकतो याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे अर्थातच इथे पाणी आणि वातावरण आहे, ज्यामुळे माणसाला ऑक्सिजन मिळतं. पण तितकीच महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे, जी म्हणजे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किंवा मॅग्नेटिक फील्ड. तर पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र कसे झाले? यासाठी आपल्याला पृथ्वीचे इंटरनल स्ट्रक्चर समजून घ्यावे लागेल. इथे आपण बघतोय तसं पृथ्वीच्या मध्यभागी धातू हा घन स्वरूपात असतो आणि त्यावर द्रव स्वरूपातील धातूची लेयर आहे. हा द्रव स्वरूपातील धातू पृथ्वीच्या गर्भात अत्यंत वेगाने फिरतो आणि यामुळेच पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. सूर्यावरून येणारे अतिप्रखर किरण हे परावर्तित करतात आणि पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही आणि यामुळेच पृथ्वीवर सजीवसृष्टी जगू शकते. मार्स किंवा मंगळ ग्रह सूर्यापासून जवळजवळ 23 कोटी किलोमीटर लांब. सूर्यापासून चौथा ग्रह आणि आपल्या सौर मालिकेतील दुसरा सर्वात छोटा ग्रह. या ग्रहावर एक वर्ष हे 687 दिवसांचे असते. सौर मालिकेतील सर्वात उंच पर्वत या ग्रहावर आहे, हिमालय पर्वतापेक्षा 4 पट उंच. मंगळावर बसॉल्ट या पदार्थाचे प्रमाण जास्त आहे, यामुळेच मंगळाला लाल रंग येतो. मंगळाच्या उत्तर ध्रुवावर ड्राय आईस आहे, जो इथे आपण बघू शकतो. मंगळ ग्रहावर वातावरण आहे, पण त्यामध्ये मोस्टली कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे. मंगळ ग्रहाला 2 चंद्र आहेत, फोबोस आणि डेमोस, पण हे दोघंही खूपच लहान आहेत. मंगळ आपल्या सर्वात जवळचा ग्रह असल्यामुळे अर्थातच आपल्याला त्याबद्दल जास्त आकर्षण आहे. मंगळावर माणसाने बरेच रोवर्स उतरवलेत. यामध्ये सगळ्यात पॉप्युलर म्हणजे स्पिरिट, ऑपॉर्च्युनिटी आणि क्युरिओसिटी, ज्यापैकी एक आपण इथे बघतोय. मंगळावर फार पूर्वी पाणी होते हे आता माणसाला कळाले आहे. अजूनसुद्धा इथे पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेले मार्क्स आहेत. मंगळ ग्रहाला म्हणूनच माणूस एक राहण्यायोग्य ग्रह समजतोय आणि भविष्यात इथे नक्कीच मानवी वस्ती होईल. ज्युपिटर किंवा गुरुग्रह सूर्यापासून 77 कोटी किलोमीटर अंतरावर. सौर मालिकेतील 5वा ग्रह आणि सौर मालिकेतील सर्वात मोठा ग्रह. याला गॅसी जायंट असं सुद्धा म्हणतात, कारण हा मुख्यत्वे वायुरूप आहे, म्हणजे त्याला ठोस जमीन नाही आहे. 1 वर्ष हे पृथ्वीच्या 12 वर्षांच्या बरोबरीचे असते. हा इतका वेगाने फिरतो की गुरुग्रहावरील एक दिवस हा फक्त 10 दिवसांचा असतो आणि गुरुग्रहाला तब्बल 79 चंद्र आहेत. गुरुग्रह हा खूप प्रचंड आहे, इतका की त्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या 11 पट इतका आहे. तसेच यामध्ये 1000 पृथ्वी सहज बसू शकतील. पण यावर ठोस जमीन नाही, तर हा पूर्ण वायूने भरलेला आहे. यावर दिसणारे लाल आणि पांढरे पट्टे हे प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचे आहेत. यावर खूप वादळे आहेत, पण या सर्वांमध्ये जे सगळ्यात मोठे वादळ आहे ते वर्षानुवर्षे तसेच आहे. इतके मोठे की हे पृथ्वीपेक्षाही मोठे आहे आणि यामध्ये एक पृथ्वी सहज बसू शकते आणि जे आपल्याला पृथ्वीवरून सुद्धा दिसू शकते. यालाच ॲस्ट्रोनॉमर्स द ग्रेट रेड स्पॉट असेही म्हणतात. गुरुग्रहाला एकूण 79 चंद्र आहेत, पण यामधले जे मुख्य 4 चंद्र आहेत ते आपण बघू. गॅनिमेड सौर मालिकेतील कोणत्याही ग्रहाचा आणि गुरुग्रहाचा सर्वात मोठा चंद्र. याचा व्यास हा 5270 किलोमीटर आहे आणि एका अभ्यासानुसार याच्या खाली पाण्याचे महासागर आहे. कॅलिस्टो गुरुग्रहाचा दुसरा सर्वात मोठा चंद्र, 4800 किलोमीटर व्यासाचा. यात मुख्यतः खडक आणि बर्फ आहे. हा गुरुग्रहापासून खूपच दूर फिरतो, म्हणजे सुमारे 20 लाख किलोमीटर अंतरावरून. IO इथे दिसतोय त्याप्रमाणे याचा पृष्ठभाग अत्यंत विचित्र आहे. यावर वेगवेगळे रंग दिसतात, जसे लाल, पिवळा, काळा आणि केशरी. संपूर्ण सौरमालिकेतील हा अत्यंत ज्वालामुखी ग्रह आहे. यामध्ये सल्फरचे प्रमाण खूप आहे, ज्यामुळे याला असा विचित्र रंग प्राप्त होतो. युरोपा सर्वात लहान परंतु कदाचित सर्वात रोमांचक. ज्या ज्वालामुखी नाही, पण त्याच्या पृष्ठभागावर तडे आहेत. हे त्याच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या पाण्याच्या समुद्रामुळे. युरोपावर आयुष्य जगण्यासाठी सर्व काही आहे असे वैज्ञानिकांचे मत आहे. सॅटर्न म्हणजे शनी ग्रह, माणसाला वाटणारा सगळ्यात भीतीदायक ग्रह, जो बहुतेक त्याच्या भोवती असणाऱ्या डिस्कमुळे. सूर्यापासून 140 कोटी किलोमीटर अंतरावर. मालिकेतील 6वा ग्रह आणि दुसरा सर्वात मोठा ग्रह, परंतु सर्वात कमी घनतेचा. इतका कमी घनतेचा की शनी ग्रहाला जर पाण्यात टाकलं तर शनी ग्रह हा पाण्यावरती तरंगेल. शनी ग्रहाचे 1 वर्ष हे पृथ्वीच्या 29 वर्षांच्या बरोबरीचे असते.
तसेच शनीचा पृष्ठभाग हा ठोस नसतो, तर तो गुरुग्रहाप्रमाणे वायू आणि पातळ पदार्थांपासून बनलेला असतो. आपल्या सौरमालिकेत सगळ्यात जास्त चंद्र शनी ग्रहालाच आहेत, म्हणजे जवळजवळ 82 चंद्र. शनी ग्रहाची सगळ्यात कुतूहलाची गोष्ट म्हणजे त्याच्या भोवती असणाऱ्या रिंग्स. तर या रिंग्स म्हणजे नक्की काय आहे, यांचा शोध सर्वात आधी गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने लावला. एक थिअरी अशी आहे की शनीच्या एका उपग्रहाचे शनीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तुकडे झाले आणि हे तुकडे शनीभोवती फिरत राहिले आणि हेच आपल्याला आज रिंग्स म्हणून दिसतात. यांचा ज्याप्रमाणे शोध लागला त्याप्रमाणे यांचे नाव देण्यात आले, जसे ABC एटसेट्रा. या रिंग्स खूप लांबवर पसरलेल्या आहेत, जवळजवळ 2.5 लाख किलोमीटर रुंद, परंतु त्या केवळ 10 मीटर जाडीच्या आहेत. हे घनकण नसून ते पाणी आणि बर्फाचे असंख्य लहान कण आहेत, जे साधारण असे दिसतात. यांना जर आपण जवळून बघितले तर या रिंग्स या अशा प्रकारच्या दिसतात. शनी ग्रहाला 82 चंद्र आहेत, जे आपण इथे बघतोय, पण यापैकी 2 चंद्र सगळ्यात कुतूहलाचे आहेत. टायटन, शनीचा सर्वात मोठा चंद्र आणि सौरमालिकेतील केवळ चंद्र ज्याला ढग आणि दाट वातावरण आहे. एन्सिलाडास, फक्त 500 किलोमीटर रुंद, परंतु मुख्यतः हा बर्फाने झाकलेला आहे. या दोन्ही चंद्रांच्या खाली पाण्याचा अथांग समुद्र आहे, ज्याचा शोध आपल्याला या ग्रहाच्या जवळून गेलेल्या मानवी उपग्रहामुळे लागला. या उपग्रहाने या चंद्रावरचे पाण्याचे गिजर्स म्हणजेच फवारे कॅप्चर केले. पूर्ण सौरमालिकेत टायटन हा माणसासाठी सगळ्यात राहण्यायोग्य उपग्रह आहे, कारण यावर वातावरणसुद्धा आहे आणि पाणी पण. युरेनस, सूर्यापासून 290 कोटी किलोमीटर दूर. युरेनस हा सौरमालिकेतील 7वा ग्रह आहे आणि सर्वात थंड. पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा याचे वस्तुमान 14.5 पट प्रचंड आहे, परंतु कमी घनतेचं आहे. यावरील 1 वर्ष हे पृथ्वीच्या 84 वर्षांच्या बरोबरीचे आहे. युरेनसच्या आतील थरामध्ये पाणी, अमोनिया आणि मिथेन आहे, जे समुद्रासारखं आहे, परंतु यावर वातावरणाचा खूप प्रचंड दबाव आहे. युरेनस ग्रहाला 27 चंद्र आहेत, परंतु ते खूप छोटे आहे. युरेनसबद्दल 2 गोष्टी खूप कुतूहलाच्या आहेत. एक म्हणजे त्याचा आस. बाकी ग्रहांप्रमाणे हा आडवा नाही फिरत, तर इथे दिसतोय तसा उभा फिरतो. याचे एक कारण असे असू शकते की कधीतरी या ग्रहाला एखाद्या मोठ्या धूमकेतूने जोरात धडक दिली असावी, त्यामुळे याचा आस हा आडवा झाला आहे. दुसरी अमेझिंग गोष्ट म्हणजे या ग्रहामध्ये पाणी, अमोनिया आणि मिथेन आहे, पण यावरील वातावरणाच्या प्रचंड दाबामुळे यामधील मिथेनचे अणू तुटतात आणि त्यांचा कार्बनशी संबंध येतो. यामुळे हिऱ्यांसारखा पदार्थ बनतो. म्हणून एक अभ्यास असा सांगतो की युरेनसमध्ये लिक्विड हिऱ्यांचा समुद्र आहे. इजंट इट अमेझिंग? तसेच याला सॅटर्नसारखे रिंग्स पण आहेत, परंतु त्या खूपच बारीक आहेत. नेपच्यून, सूर्यापासून 450 कोटी किलोमीटर अंतरावर. बाकी सर्व ग्रहांचा शोध हा ॲक्सिडेंटली लागला आहे. म्हणजेच कोणीतरी या ग्रहांचे फोटो काढले, मग त्यांच्या कक्षांचा अभ्यास केला आणि कळाले की हे सूर्याभोवती फिरतात. पण नेपच्यूनचा शोध हा असा नाही लागला, तर तो थेरी लावून शोधला गेला आहे. तर कसा? युरेनस ग्रह सापडल्यावर शास्त्रज्ञांना वाटणारी कक्षा युरेनस फॉलो करत नव्हता, तर ती थोडी वेगळी होती. यावरून शास्त्रज्ञांना वाटले की यापुढे अजून कोणता तरी ग्रह असावा जो युरेनसच्या कक्षेवरती प्रभाव टाकतोय. मग गणित लावले गेले आणि या नवीन ग्रहाची कक्षा शोधली आणि ती डिसाईड करण्यात आली आणि तिथे शोधल्यावर बरोबर त्याच कक्षेत नेपच्यून ग्रह मिळाला. नेपच्यून हा सौरमालिकेतील 8वा ग्रह आहे आणि पृथ्वीच्या जवळपास 4 पट मोठा. या ग्रहावरील 1 वर्ष हे पृथ्वीच्या तब्बल 165 वर्षांच्या बरोबरीचे आहे. हा सुद्धा बाकी गुरु आणि शनी ग्रहाप्रमाणे वायुरूप आहे, परंतु इथे वारा हा इतक्या प्रचंड वेगाने वाहतो की तो पृथ्वीवरील ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त आहे. नेपच्यून ग्रहाला सुद्धा 14 चंद्र आहेत. तर आपण सूर्याबद्दल माहिती घेतली आणि आपल्या सौरमालिकेतील सर्व ग्रहांबद्दल माहिती घेतली. पण हे सगळे कसे तयार झाले? आपला सूर्य कसा तयार झाला आणि सूर्यमाला कधी तयार झाली? तर इथे बघतोय तशी आपली सूर्यमाला नाही, तर ती एक तबकडीसारखी आहे. म्हणजे सर्व ग्रह हे जवळजवळ एकाच प्रतलात फिरतात. पहिले 4 ग्रह हे छोटे आणि खडकाळ आहेत, तर नंतरचे 4 ग्रह हे मोठे आणि वायुरूप आहे. म्हणजेच इथे एक पॅटर्न आहे. जेव्हा स्पेसमध्ये आपल्याला पॅटर्न दिसतो तेव्हा निसर्ग आपल्याला काहीतरी क्लू देत असतो. या चित्रामध्ये आपल्याला सोलार सिस्टीम कशी तयार झाली याची एक झलक दिसते.
जी आपण समजून घेऊ. 4.6 बिलियन इयर्स ॲगो म्हणजेच जवळजवळ 460 कोटी वर्षांपूर्वी एक खूप मोठा ढग अवकाशात तरंगत होता. तर हा ढग म्हणजे आपला पाण्याचा ढग नसतो, तर हा स्पेस क्लाउड असतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू, धुळीचे कण, मेटल्स हे सर्व असते. आणि मग काहीतरी झाले, एखादा तीव्र झटका, जवळच्या एखाद्या ताऱ्याच्या स्फोटामुळे किंवा दुसऱ्या एखाद्या मोठ्या ढगाच्या धडकेमुळे. पण यामुळे हा ढग कॉम्प्रेस व्हायला लागला, म्हणजे छोटा व्हायला लागला. आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव वाढू लागला आणि हे सर्व पदार्थ गोल फिरू लागले. ग्रहाला एक डिस्कसारखे रूप आले. जे छोटे तुकडे होते ते जोरात फिरू लागले आणि डिस्कच्या सेंटरला गेले. हलके पदार्थ जसे हायड्रोजन हे डिस्कच्या मध्यभागी गेले आणि तिथे प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. तर बाहेरील बाजूस जड पदार्थ गेले आणि तिथे तापमान कमी झाले. डिस्कच्या मध्ये खूप मास एकवटले गेले आणि ज्यामुळे आपल्याला दिसतो तसा भव्य सूर्य निर्माण झाला. बाकी मातीचे छोटे छोटे कण एकमेकांना मिळून ग्रह निर्माण झाले. सूर्याजवळ असणारे ग्रह हे गरम आणि छोटे झाले, कारण बरेचसे पदार्थ हे सूर्याकडे आकर्षित झाले. तर दूरचे ग्रह हे मोठे आणि थंड राहिले. ही फक्त एक थेअरी नाही आहे, तर आजसुद्धा आपण ही प्रोसेस युनिव्हर्समध्ये बघू शकतो. आज पण अशा असंख्य सूर्यमाला अवकाशात तयार होत आहे, अशाच मोठ्या ढगांपासून. आणि तुम्ही, मी, आपल्या भोवतीचे सगळे जग आणि सगळे ग्रह तारे या ढगातल्या कणांपासूनच बनलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सोलार सिस्टीम कशी तयार झाली, प्रत्येक ग्रहाचं काय वैशिष्ट्य आहे आणि सूर्य कशी हीट जनरेट करतो. पुढल्या भागात असंच एका स्पेस सायन्सच्या इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल जाणून घेऊ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर दिस चॅनल. थँक्यू.